प्रियसीनेच प्रियकराच्या मृतदेहासोबतच केलं लग्न. स्वतःच्याच वडिलांनी प्रियकराचा घेतला जीव, पण मुलीने त्यासोबत लग्न करून दाखवलं की प्रेम काय असतं. तिने लग्न केलं जीवन मुलासोबत नसून तर त्याच्या मृतदेहासोबत. जातीपोटी आतापर्यंत अनेक बळी गेले, त्यातलाच एक भाग सक्षम होता. आपल्या मुलीच्या प्रियकराची जात वेगळी होती म्हणून वडिलांनी त्याला संपवलं. तुम्हाला वाटत असेल ही घटना बिहारमध्ये घडली आहे. जरा थांबा, ही घटना घडल्या महाराष्ट्रातल्या नांदेडमध्ये. वडिलांनी आणि भावांनी मिळून मुलीच्या प्रियकराला संपवलं. प्रियकराचा मृतदेह घरी आल्यानंतर मुलीने त्याच्याच नावाचं कुंकू भरून दाखवून दिलं की प्रेम काय असतं. नेमकं नांदेडमध्ये घडलंय तरी काय, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी खयूम शेख. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. सक्षम आणि आंचल याचं 3 वर्षापूर्वी प्रेम होतं. या प्रेमाची गोष्ट त्याच्या वडिलांनी आणि भावाला कळाली. त्यांनी दोघांनाही समजावून सांगितलं की तुमचं प्रेम मला मान्य नाही. पण त्यानंतर या दोघांचं चालू राहिलं. त्यामुळे याचाच राग त्याच्या वडिलाच्या आणि भावाच्या मनात होता. त्यांनी सक्षमला फोन केला आणि बोलावून घेतलं आणि त्याला गोळ्या झाडल्या. त्यावेळी सक्षमचा मृतदेह घरी पोहोचला. तो क्षण आंचलला कळालं. आंचलही त्या ठिकाणी पोहोचली आणि ढसाढसा रडू लागली. कुणाला ठाऊक आंचलच्या मनामध्ये काय आलं. आंचलनी त्याच ठिकाणी लग्नाचा निर्णय घेतला आणि सक्षमच्या नावाचं कपाळावर कुंकू भरून घेतलं. 3 वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेम संबंध होते. माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते. त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला. त्यानं त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही. तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं. त्याला प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं. कशामुळे? कास्टमुळे. तू दुसरं कोणाही सोबत बोल, मी करून देतो तुझं लग्न, असं बोलले होते ते मला. एकीकडे आंचलच्या कपाळावर कुंकू आणि दुसरीकडे सक्षमच्या अंगावरती हळद लागत होती. हा लग्नाचा विधी सोहळा उपस्थितांचे मन हेलावून टाकणार होतं. वडिलांनी सक्षमला संपवण्याचं कारणच हे होतं की लेकीने जातीबाहेर जाऊन लग्न करू नये आणि आपल्या मताच्या बाहेर जाऊ नये. पण आंचलने सक्षमला दिलेलं वचन याचं पालन केलं आणि शेवटी मृतदेहासोबत का होईना लग्न करून दाखवून दिलं की प्रेम हे अमर असतं, कुणाच्या संपण्याने संपत नसतं. प्रेमामध्ये जात आडवी येत असेल आणि या जातीवादामुळं तरुणांचे खून होत असतील तर आपण या महाराष्ट्राला प्रोग्रामी महाराष्ट्र म्हणायचं का काय, हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर उभा आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र जीवन न्यूज. धन्यवाद.